नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपल्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याला पावभाजी बनवायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. टोमॅटो मी 800 ग्रॅम घेतलेले आहेत. बटाटा 600 ग्रॅम आहे. फ्लावर 400 ग्रॅम आहे. सिमला मिरची 200 ग्रॅम आहे. वटाणा 150 ग्रॅम आहे. 5 हिरव्या मिरच्या आहे आणि 2 पीस बीटचे आहेत. एवढं आपल्याला उकडून घ्यायचं आहे. आता बटाटा मी अगोदरच उकडून घेतलेला आहे. हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. बरेच दिवस झाले मी तुम्हाला व्हिडिओ रेसिपी दाखवू शकले नाही, का तर माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं, त्यामुळे माझे 15 दिवस तिकडेच गेले. आणि ही भाजी आपली 10 लोकांसाठी. वाटाणा, हिरवी मिरची, बीट. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाणी 2 तांबे पाणी टाकलेले आहे. त्याच्या आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये भरपूर शिजलं जाते. आता आपली कुकरची शिट्टी पण झालेली आहे. आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. 170 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. 1 वाटी कांदा आहे, बारीक कापून घेतलेला आहे. 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे. 1 चमचा हळद आहे. 2 चमचे मिरची पावडर आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे. 2 चमचे धना पावडर आहे. 4 चमचे पावभाजी मसाला आहे. चवीनुसार मीठ आहे. 1 वाटी कोथिंबीर आहे. बटाटा मी सोलून घेतलेला आहे. आणि पावभाजी सोबत खाण्यासाठी मी बारीक कांदा, कोथिंबीर, लिंबू कापलेले. एवढं यासाठी लागणारं साहित्य आहे. आता आपल्याला पहिलं बटर टाकायचे. बटर मंद गॅसवरच ठेवलेलं आहे, का तर बटर लगेच करपतं. 1 पळी तेल टाकूया, बटर करपू नये म्हणून. आता आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. आपण या भाजीमध्ये कलरचा उपयोग अजिबात केलेला नाहीये. त्यासाठी बीट टाकलेलं आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे. एकदम ओरिजिनलच कलर येणार या भाजीला. तर लसणाचा कलर चेंज झालेला आहे. आपल्याला आता कांदा टाकायचा आहे.
घरी बनवलेली प्रत्येक वस्तू टेस्टीच होत असते, चांगली होत असते. पण बऱ्याचशा जणांना घरी करायला वेळ नसतो, म्हणून बरेचसे जण बाहेरूनच मागवत असतात. कांदा आपला गुलाबीसर झालेला आहे. आता आपण हे बाकीचे साहित्य टाकूया. हळद, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, धना पावडर आणि पावभाजी मसाला. ते छान परतून झालेले आहे. आता आपण भाज्या मॅशनरनी मॅच करून घेऊया. आपल्याला हे मॅच करून घ्यायचं आहे. आता हे बारीक करून झालेलं आहे. कलर पण किती छान आलेला आहे. आपण बीटाचे 2च पीस टाकलेले, अजून तर भाजी तयार व्हायची आपली, तरी पण आता कलर खूप छान आलेला आहे. आता आपलं पूर्ण बारीक करून झालेलं आहे. आता आपण फोडणीमध्ये टाकूया. भाजी आपली खूप घट्ट आहे. हे मी उकडलेल्या भाज्यांचं पाणी असंच कुकरमध्ये ठेवलेलं आहे. हे टाकूया थोडं. चवीनुसार मीठ आहे. किती छान कलर आलेला आहे पहा. अजून भाजी उकळली नाही आपली. टाका उकळी आलेली. भाजीला छान उकळी आलेली आहे. कलर पण छान आलेला आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया. पावभाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.